हॅलो, तर आज आपण सुरू करणार आहे हे स्प्राउटचे आप्पे. तर हे हिरवे मूग आहे आणि मटकी आहे थोडी आणि थोडे चणे आहे. तर याला सगळ्याला मी भिजवून ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता याला कसे मोड आलेले. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर हे बघा, हे मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी 4 मिरच्या ॲड करते. आणि 1 चमचा मी जिरं ॲड करते. थोडंसं मीठ पण मी आता ॲड करते आणि एकदम थोडीशी हळद. आता यामध्ये मी 2 ते 3 चम्मच दही पण ॲड करणार आहे. थोडंसं किंचित पाणी ॲड करा आणि आता याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे तुम्हाला, थोडंसं हे जाडसर असलं पाहिजे. तर हे बघा, हे मिक्सर जारमध्ये मी वाटून घेतलं आहे आणि हे आबडधबडच मी याला वाटून घेतलं आहे. तर आता याला मी भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. तर आता यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करते आणि हे गाजर आहे ते मी असं बारीक थोडं चिरून ठेवलं होतं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. तुम्हाला जर शिमला मिरची, बीट आणि हा कांदा आहे ते पण मी याच्यात ॲड करते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा थोडासा रवा आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ॲड करायचं तर तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही असं पण बनवू शकता. आता याला बॅटरला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा, हे गॅसवर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं. आता याच्यामध्ये मी थोडं थोडं ऑइल ॲड करते. आता हे ऑइल गरम झालंय. आता याला मी या बॅटरमध्ये टाकते.
आता याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर हे बघा 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. तर आपण चेक करूया. तर एक साईडने हे आप्पे झाले आहेत. तर आता मी याला टर्न करते दुसऱ्या साईडने. आता या साईडनी पण तुम्हाला हे 5 ते 7 मिनटं थोडं मीडियम फ्लेमवर याला कुक करून घ्या. आणि हे फर्स्ट टाइम हे पॅन मी वापरत होती, तर याच्यामध्ये मी ऑइल थोडं जास्त ॲड केलं आहे. पण आता तुम्हाला एकदम कमी ऑइल पण तुम्ही टाकलं तरी हे निघू शकतं. तर परत मी याच्यावर झाकण ठेवते. तर हे बघा, हे आपले आप्पे झाले आहेत. आता याला मी सर्व करते. तर आता याला मी हे जे आहे, हे माझ्याकडे चिंचेची चटणी आहे घरी बनवलेली, मी त्याच्यासोबत सर्व करणार आहे. तुम्ही याला कोणत्या पण चटणीसोबत खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी. तर हे बघा, हे आपले गरमागरम आप्पे रेडी आहे. आणि ही चिंचेची चटणी आहे. आणि एक टिप याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे, हे नॉनस्टिक पॅनमध्ये मी केले. तर तुम्ही जेव्हा पण असं नॉनस्टिक पॅनमध्ये जेव्हा आप्पे बनवणार, तर ऑइल थोडं तुम्ही कमीच टाका. माझं फर्स्ट टाईम होतं, तर मग एवढं ऑइल असं स्प्रेड नाही होणार. ठीक आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.